नमस्कार मंडळी, लूकच्या शुभवर्तमानातील अभ्यासावर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपण लूकच्या शुभवर्तमानातील अध्याय 20 ओव्या 1 ते 47 यावर चिंतन करणार आहोत। लूकच्या शुभवर्तमानातील अध्याय 20 ह्या अध्यायाला प्रश्नांचा अध्याय म्हणून म्हटलेला आहे। ह्या अध्यायामध्ये आपल्याला शास्त्री परुषी हे प्रभू येशू ख्रिस्ताला 6 प्रश्न विचारताना आढळतात आणि म्हणून इट इज कॉल्ड द डे ऑफ क्वेश्चन्स। शास्त्री परुषी वडीलधाऱ्या माणसांचे हे प्रश्न केवळ त्यांचं ज्ञान वाढण्यासाठी किंवा त्यांच्या मनामध्ये असलेल्या शंकांचं निरसन करण्यासाठी नव्हत्या, तर त्यांचा जो हेतू होता तो स्वार्थी होता। एखाद्या व्यक्तीला पकडण्यासाठी ज्याप्रमाणे आपण साफळा लावतो, वी पुट अ ट्रॅप, तशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताला कचाट्यात सापडण्यासाठी, त्याला पकडण्यासाठी, त्याच्यावर दोषारोप करण्यासाठी आणि त्याला वधस्तंभावरील मरण देण्यासाठी आपल्याला काहीतरी कारण प्राप्त व्हावं, ह्यासाठी शास्त्री परुषी वडीलधारी माणसं हे प्रभू येशू ख्रिस्ताला हे प्रश्न विचारत आहेत। ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रभू येशू ख्रिस्त तल्लख बुद्धीने देतो इतकंच नाही, प्रभू येशू ख्रिस्त या प्रश्नांची उत्तरामध्ये देतो असं नाही, तर तत्त्वज्ञानामध्ये, विशेष करून मॉरल थिओलॉजीमध्ये नीतिशास्त्राची शिकवण आहे की प्रश्नांचं उत्तर उत्तरामध्ये न देता प्रश्नांचं उत्तर प्रश्नाने द्यायला पाहिजे। आणि प्रश्नांचं उत्तर जेव्हा आपण प्रश्नाने देतो तेव्हा खऱ्या अर्थाने तो प्रश्न नक्की काय आहे, त्या प्रश्नामागचा हेतू काय आहे, त्या प्रश्नाद्वारे आपल्याला काय साध्य करायचं आहे आणि त्या प्रश्नाचं रूट कॉज म्हणजे मूळ कुठे आहे हे आपल्याला शोधण्यासाठी मदत होत असते। आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने अशाच प्रकारे या शास्त्री पुरुषांची कानउघडणी केली। त्यांचा हेतू किती धूर्त आहे, त्यांचा हेतू किती वाईट आहे, ते किती वाईट बुद्धीने चालतात, ह्याचं प्रदर्शन प्रभू येशू ख्रिस्त लोकांसमोर करतो। आणि अशा प्रकारे ते मान खाली घालून अगदी स्पीचलेस म्हणजे शांतपणे एकही शब्द न उच्चारता ते जात आहेत। ज्या गुरमीने आणि ज्या उत्साहाने आणि ज्या आनंदाने ते आले होते, तो सर्व त्यांचा पारा जणू काही उतरतो आणि ते अगदी गुप्तपणे शांतपणे तिथून प्रभू येशू ख्रिस्ताला काही न विचारता निघून जातात। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्याही मनामध्ये अनेक प्रश्न असतात। हे प्रश्न का निर्माण झालेले आहेत? हे प्रश्न जर आपल्याला परमेश्वराचा शोध घेण्यासाठी आहेत तर ते खूप चांगले आहेत, त्याचं निरसन झालं पाहिजे। परंतु हे प्रश्न जर स्वार्थासाठी असतील, हे प्रश्न जर आपल्याला दुसऱ्यांना खाली पाडण्यासाठी असतील, ह्या प्रश्नाद्वारे जर आपला हेतू स्पष्ट नसेल, ह्या प्रश्नाद्वारे आपला अहमपणा जागृत होत असेल, तर मग आपण विचार केला पाहिजे की या प्रश्नांची उत्तरं आपल्याला प्राप्त होणार आहेत का, की ह्या प्रश्नाद्वारे अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत आणि त्या प्रश्नाद्वारे आपली मानहानी होणार आहे, त्या प्रश्नाद्वारे आपल्याला गुप्त राहावं लागणार आहे, त्या प्रश्नांची उत्तरं आपल्यालाच शोधावं लागणार आहेत आणि त्या प्रश्नाद्वारे आपण नक्की कोण आहोत ह्याचं उलगडा होणार आहे। प्रिय बंधू भगिनींनो, लूकच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 20 ओव्या 1 ते 47 ह्यामध्ये जे 6 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ते पुढील प्रमाणे। ओव्या 1 ते 8 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या अधिकाराविषयी प्रश्न निर्माण करण्यात आलेला आहे। ओव्या 9 ते 19 मध्ये मालकी हक्काविषयी प्रश्न निर्माण करण्यात आलेला आहे। ओव्या 20 ते 26 मध्ये कर द्यायचा की नाही, टू पे द टॅक्सेस, ह्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे। ओव्या 27 ते 38 मध्ये
पुनरुत्थान आणि पुनरुत्थानानंतरचं काय ह्याविषयी प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. ओव्या 39 ते 44 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त दाविदाचा पुत्र आहे का ह्याविषयी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि ओव्या 45 ते 47 ह्यामध्ये जे शास्त्री आहेत त्यांचं जीवन कसं आहे ह्यावर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर अशा प्रकारे आज आपण हे 6 प्रश्न पाहणार आहोत आणि त्याद्वारे आपल्याला काय शिकता येईल ह्यावर चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. पहिला प्रश्न जो आहे ओव्या 1 ते 8 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला विचारण्यात येतं की तू कोणत्या अधिकाराने हे कार्य करत आहे, कोणत्या प्रकारचं कार्य प्रभू येशू ख्रिस्त करत होता. जर आपण अध्याय 19 बघितलं तर आपल्याला दिसून येते की प्रभू येशू ख्रिस्त यरूशलेममध्ये मोठ्या आनंदाने आणि गौरवाने प्रवेश करतो. आणि ओव्या 45 मध्ये आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त मंदिराच्या शुद्धीकरणासाठी हातात चाबूक उचलतो. प्रभू येशू ख्रिस्ताला हा अधिकार कोणी दिला ह्याविषयी हा प्रश्न आहे. हे प्रश्न कोण विचारतात? हे प्रश्न शास्त्री परुषी वडीलधारी माणसं विचारतात. हे शास्त्री परुषी वडीलधारी माणसं म्हणजे यहुदी समाजाचं अधिकार वर्ग, ज्याला इंग्रजीमध्ये द सनेड्रियन म्हणतात. म्हणजे यहुदी लोकांचं सगळ्यात मोठं जे अधिकार वर्ग होता ते अधिकार वर्ग प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतात. जे प्रशासन करणारं अधिकार वर्ग होतात ते प्रभू येशू ख्रिस्ताकडे प्रश्न येतात आणि प्रश्न विचारतात. कशासाठी? की प्रभू येशू ख्रिस्तावर दोषारोप करण्यासाठी. त्यांना काहीतरी एक उत्तर प्राप्त होतं की जेणेकरून प्रभू येशू ख्रिस्तावर आपल्याला दोष लावता येईल आणि त्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्त आपल्या साफळ्यामध्ये सापडेल. आणि म्हणून ते कशा प्रकारचा प्रश्न विचारतात की हा अधिकार तुम्हाला दिला कोणी? प्रभू येशू ख्रिस्ताने जर उत्तर दिलं असतं की परमेश्वराने दिलं आहे, मग प्रभू येशू ख्रिस्त हा परमेश्वराचा पुत्र मसीह आहे असा आरोप त्यांच्यावर लावता आला असता, कारण त्याने स्वतःला देवपुत्र म्हणून घेतलेला आहे. पण प्रभू येशू ख्रिस्त आणि मग त्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्त हा देवाच्या आज्ञेविरुद्ध वागतो. पहिली आज्ञा मोशेने जे दिली आहे त्या विरुद्ध जातो, म्हणजे इंग्रजीमध्ये ज्याला ब्लॅस्फेमी म्हणजेच आपला विश्वास उडवला आहे अशा प्रकारचं कृत्य प्रभू येशू ख्रिस्तावर झालं असतं. परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्यांना प्रश्न विचारतो, योहानाचा अधिकार कुठून होता? योहानाला जो अधिकार प्राप्त झाला होता तो मानवी होता की दैवी होता? प्रभू येशू ख्रिस्ताचा हा प्रश्न त्यांना भ्रमात टाकतो. कारण जर प्रभू येशू ख्रिस्ता योहानाचा जो अधिकार आहे तो मानवी सांगितला असता तर लोकाविषयी त्यांना भीती होती. कारण लोकांनी योहान हा संदेष्ट आहे, योहान हा प्रवक्ता आहे, परमेश्वराचा माणूस आहे हे जाहीर केलं होतं. इतकंच नाही तर लोकांना वाटत होतं की योहानच मसीह आहे. म्हणजे इतके लोक योहानाला मान सन्मान देत होते. आणि जर त्यांनी सांगितलं असतं योहानाचं अधिकार हा दैवी असता तर मग ते पुन्हा सापडत होते. कारण योहानाने हे देखील प्रकट केलं होतं की मी कोणी मसीहा नाही, तर मी मसीहाचा मार्ग तयार करणारा आहे, मी माझ्या मागून येणारा मसीहा आहे आणि जगाची पापे दूर करणारे असे प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख योहानाने करून दिली होती. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं असतं की योहान जर दैवी होता तर त्यांनी जे प्रकटीकरण केलं आहे, त्यांनी माझी जी ओळख करून दिली आहे, त्याने माझ्याविषयीची साक्ष दिली आहे, ती तुम्ही का मान्य करत नाहीत? आणि ती जर मान्य झाली असती म्हणजे पुन्हा एकदा ह्यांचा प्रश्न सुटला असता. आणि म्हणून ते प्रभू येशू ख्रिस्ताला सांगतात आम्हाला ठाऊक नाही. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त देखील त्याच पद्धतीने आणि त्याच उद्देशाने आणि त्याच प्रकारे त्यांना उत्तर देतो. कारण प्रभू येशू ख्रिस्त सत्य सांगत होता,
ते असत्य सांगत होते. प्रिय बंधू भगिनींनो, ह्या प्रश्नाद्वारे आपल्याला एक गोष्ट अगदी स्पष्ट होत आहे की जेव्हा आपल्याला उत्तर द्यायचं असतं तेव्हा आपल्याला घाबरण्याची गरज नाही. कारण परमेश्वर आपल्याला आंतरिकदृष्ट्या सांगत असतं सत्य काय आहे, आणि सत्य जर आपण पकडून ठेवलं तर आपल्याला भीती नाही. सत्य तुम्हाला बंधनमुक्त करतं. परंतु जर आपण असत्याची बाजू घेतली, जर आपला हेतू स्पष्ट नसेल, आपला हेतू धूर्त असेल, तर मग आपण कितीही ज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न केला, कितीही हुशारी दाखवण्याचा प्रयत्न केला, तरी ती पोकळ आहे हे अगदी स्पष्ट होते आणि मग आपलं नाक कापल्यासारखी गत होते. आणि म्हणून आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आठवण करून देत आहे की जर आपल्याला चांगल्या प्रकारे जीवन जगायचं असेल तर आपण सत्याची निवड केली पाहिजे. आणि सत्य परमेश्वरापासून आहे आणि म्हणून आपल्याला परमेश्वराची निवड करणे किती गरजेचं आहे हे प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला दाखवत आहे. प्रिय बंधू भगिनींनो, दुसरा प्रश्न जो आहे तो लूकच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 20 ओव्या 9 ते 18 मध्ये आपण पाहतो. हा प्रश्न जो आहे त्या प्रश्नामध्ये आपल्याला एक दृष्टांत दाखला दिलेला आहे. हा दाखला जो आहे तो बायबलमधील सर्वात सुंदर आणि सर्वात महत्त्वाचं दाखलं म्हणून संबोधलं गेलेलं आहे. हा दाखला जो आहे तो द्राक्षमळ्याचा दृष्टांत आहे. आणि म्हणून या द्राक्षमळ्याच्या दृष्टांताद्वारे प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आणखीन एक सत्य सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. या द्राक्षमळ्यातील जी उपमा आहे ती इस्रायलच्या राष्ट्राची उपमा आहे. यशाया संदेष्टा अध्याय 5 ओवी 1 ते 7 मध्ये आपल्याला सांगत आहे की परमेश्वर इस्रायल राष्ट्राविषयी एका द्राक्षमळ्याची उपमाद्वारे बोलत आहे. या द्राक्षमळ्यातले जे अधिकारी वर्ग किंवा नोकर वर्ग आहेत ते इस्रायलचे राज्यकर्ते आहेत. इस्रायलचा सांभाळ करणे, इस्रायलचं संगोपन करणे ह्याची जबाबदारी ह्या राजकीय लोकांना देण्यात आली होती. मात्र त्यांनी तशा प्रकारे भूमिका बजावली नाही हे त्यामधून सिद्ध होते. जे संदेष्टे येऊन गेले ते इस्रायलमध्ये आजपर्यंत जे संदेष्टे परमेश्वराने प्रवक्ते पाठवले होते त्यांचं प्रतीक आहेत. आणि पुत्र जो आहे तो खुद्द प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि जी हद्दपार त्यांना करण्यात आली किंवा द्राक्षमळा त्यांच्यापासून काढून घेण्यात आलं, ज्याला इंग्रजीमध्ये डूम म्हणतात, म्हणजे त्यांच्यावर अरिष्ट आलं, ते इस्रायल लोकांचं जे हद्दपार झालं असिरियामध्ये आणि बॅबिलोनियनमध्ये ह्याविषयी हे सांगितलेलं आहे. प्रिय बंधू भगिनींनो, हा दाखला जणू काही इस्रायलचा तारणाचा इतिहास आहे. परमेश्वराने इस्रायल लोकांबरोबर करार केला आणि इस्रायल राष्ट्राला त्याचं प्रिय राष्ट्र म्हणून एक द्राक्षमळा म्हणून स्वीकारलं. आणि त्यानंतर ह्या द्राक्षमळ्याची काळजी घेण्याची, निगा राखण्याची जबाबदारी त्यांनी इस्रायलच्या लोकांवर, अधिकारी वर्गावर दिला. परंतु ते इस्रायल लोक, अधिकारी वर्ग परमेश्वराशी कसे वागले आणि आता परमेश्वराच्या पुत्राची कसे वागतात ह्याचं एक सुंदर दृष्टांत आपल्याला या दाखल्याद्वारे पाहायला मिळते. हा दाखला इस्रायलच्या आर्थिक परिस्थितीबाबतीत आपल्याला बोध करत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये इस्रायलची आर्थिक परिस्थिती खूप हालाकीची झाली होती. इस्रायल लोक खूप अडचणीमध्ये होते. असं असतानासुद्धा हा दाखला आपल्याला त्याविषयी बोध करत नाही. तर या दाखल्यामधून आपल्याला अनेक सत्य लेखक किंवा सुवार्तिक लूक आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. मानवी स्वभावाविषयी किंवा मानवाविषयी या दाखल्यामध्ये 3 गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. पहिली गोष्ट, मानवी
स्वभावाविषयी किंवा मानवाविषयी सांगताना सुवार्तिक आपल्याला सांगतात की ह्युमन लाईफ इज अ प्रिव्हिलेज. आपलं जीवन जे आहे ते एक आपल्याला परमेश्वराचं दान आहे, ते आपलं भाग्य आहे. आणि म्हणून आपण लक्षात ठेवायचं आहे की या द्राक्षमळ्याद्वारे जे काही उत्पन्न हवं आहे त्याचप्रमाणे आपल्या प्रत्येकाकडनं परमेश्वर अपेक्षा करीत असतो. आपण प्रत्येकाने परमेश्वराने आपल्याला जे जीवन दिलेलं आहे ते जीवन आपण जगत असताना परमेश्वराचं काही लेणं आहे, परमेश्वराचं काही देणं आहे ह्याची आपण जाण ठेवली पाहिजे. प्रिय बंधू भगिनींनो, आपण आपल्या जीवनाचे मालक नाहीत, तर परमेश्वर आपल्या जीवनाचा मालक आहे. आणि परमेश्वराने आपल्याला जीवन दिलेलं आहे. आपण त्या द्राक्षमळ्याप्रमाणे आपल्या जीवनाची निगा राखली पाहिजे आणि वारंवार त्या द्राक्षमळ्यामधून जसं आपण उत्पन्न मालकाला देत असतो त्याचप्रमाणे आपण परमेश्वराला आणि परमेश्वराच्या लोकांना सतत देत राहिले पाहिजेत, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. या द्राक्षमळ्याच्या दृष्टांतातून दुसरं सत्य मानवाविषयी जे सांगितलेलं आहे आणि ते म्हणजे ह्युमन सिन, मानवी पाप. पाप म्हणजे काय? पाप म्हणजे परमेश्वराचं अस्तित्व नाकारणं. परमेश्वर जो आपला जन्मदाता आहे, आपला निर्माता आहे, त्याला बाजूला सारणं. प्रिय बंधू भगिनींनो, ह्या द्राक्षमळ्याच्या मालकांनी त्या नोकरांकडे, त्या माळ्यांकडे हा द्राक्षमळा सोपवला होता आणि कराराप्रमाणे ह्या नोकरांनी त्याला त्या द्राक्षमळ्याचं उपज द्यायला पाहिजे होता. परंतु त्याचं अस्तित्वच जणू काही ते नाकारत आहेत आणि त्याच्या पुत्राला मारून जणू काही ते सिद्ध करत आहेत की आता आम्हीच मालक झालेलो आहोत, आम्हीच निर्माते झालेलो आहोत. प्रिय बंधू भगिनींनो, आपण पापी जीवन जगत असताना अशा प्रकारचा स्वार्थी विचार आपल्यामध्ये वारंवार डोकं वर करू पाहत असतं आणि त्याद्वारे आपण परमेश्वराच्या विरुद्ध वागण्याचा प्रयत्न करतो, परमेश्वराचं अस्तित्व नाकारतो. या डिजिटल वर्ल्डमध्ये म्हणजेच या प्रसारमाध्यमाच्या जगामध्ये, या आधुनिक कम्प्युटर संस्कृतीमध्ये आपण परमेश्वराला बाजूला सारण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळेला परमेश्वर आपल्याला आठवण करून देत आहे की परमेश्वर आपला निर्माता आहे. आपण आपले मालक नाहीत, तर परमेश्वर आपला मालक आहे आणि म्हणून आपण परमेश्वराचं अस्तित्व मान्य केलं पाहिजे, परमेश्वराला शरण आलो पाहिजे. तिसरी गोष्ट मानवाच्या बाबतीमध्ये या दाखल्यातून आपल्याला सांगण्यात आलेली आहे आणि ती म्हणजे मानवी जबाबदारी, ह्युमन रिस्पॉन्सिबिलिटी. हे जे नोकर वर्ग होते ज्यांच्या हातात हा द्राक्षमळा सोपवण्यात आला होता, त्यांनी त्यांचं कार्य करायला पाहिजे होतं. त्या द्राक्षमळ्याची निगा राखणे, त्या द्राक्षमळ्याचा उपज काढणे, तो द्राक्षमळ्याचा उपज विकणे आणि त्याद्वारे जे काही मिळेल ते वाटणे, मालकाची जबाबदारी, मालकाचा हिस्सा मालकाला देणे आणि त्यांचा हिस्सा त्यांना ठेवणे, अशा प्रकारचं कार्य त्यांच्याकडनं अपेक्षित होतं. मात्र ते तशा प्रकारे बांधिलकी दाखवत नाहीत. प्रिय बंधू भगिनींनो, या दाखल्याद्वारे परमेश्वर आपल्याला सांगत आहे, गॉड इज गोइंग टू टेक अन अकाउंट फ्रॉम ईच वन ऑफ अस. आपल्या प्रत्येकाकडनं परमेश्वर हिशोब घेणार आहे. परमेश्वर आपल्याला सांगणार आहे, मी तुला ह्या गोष्टी दिलेल्या होत्या, ह्याचं तू काय केलं? जी जबाबदारी तुझ्यावर सोपवली होती ती जबाबदारी किती प्रामाणिकपणे आणि विश्वासूपणे बांधिलकीने तुम्ही पार पाडलेली आहे. अकाउंटेबिलिटी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बांधिलकी फार महत्त्वाची आहे आणि त्यामध्ये आपण वाढणे गरजेचं आहे. परमेश्वराशी बांधील असणे, आपल्या समाजाशी बांधील असणे, आपल्या ख्रिस्त सभेशी बांधील असणे, आपल्या कुटुंबाशी बांधील असणे आणि आपल्या स्वतःशी बांधील असणे गरजेचं आहे. प्रिय बंधू भगिनींनो, या दाखल्याद्वारे आपल्याला
परमेश्वराविषयी देखील चांगलं सांगण्यात आलेलं आहे. परमेश्वर ह्याचं स्वरूप आपण गेल्या माझ्या अध्यायामध्ये किंवा माझ्या टॉकमध्ये, माझ्या अभ्यासामध्ये आपण पाहिलं की परमेश्वर कसा दयाळू आहे, परमेश्वर कसा क्षमाशील आहे. ह्या उतार्यामध्ये, ह्या दाखल्यामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की परमेश्वर कसा मंद क्रोध आहे. हाऊ गॉड इज पेशंट. परमेश्वर आपल्याला किती सहन करतो. असंच एक जोक सांगितला जातो की एकदा अब्राहम प्रार्थना करीत होता आणि प्रार्थना करीत असताना त्याच्या घरावर कोणीतरी बेल मारली आणि त्याने जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा एक प्रवासी तिथून जात होता. त्या प्रवासाने अब्राहमाला सांगितलं, अब्राहमा, मी आज इथून जात असताना मला एक दिवस तुझ्या घरी राहता येईल का? अब्राहमाने सांगितलं, तुझं स्वागत आहे. त्यानंतर अब्राहमाने त्याची राहायची सोय वगैरे केली आणि मग अब्राहमाने त्याला सांगितलं की मी प्रार्थना करीत आहे, तुला जर प्रार्थना करण्यासाठी माझ्याबरोबर यायचं असेल तर तू येऊ शकतो. अशा वेळेला त्या माणसाने अब्राहमाशी हुज्जत घातली. त्याने परमेश्वराचं अस्तित्व नाकारलं आणि त्याने अब्राहमाला सांगितलं, कुठे आहे तुझा परमेश्वर, काय तो कामाचा परमेश्वर. आणि अशा प्रकारे अब्राहम आणि त्या माणसाबरोबर थोडंसं वैचारिक भांडण झालं. अब्राहमाला राग आला आणि अब्राहमाने त्याला सांगितलं, तू जर माझ्या परमेश्वरावर विश्वास ठेवणार नसेल तर माझ्या घरातून निघून जा. आणि अब्राहमाने त्याला बाहेर काढलं. त्यानंतर अब्राहमाने प्रार्थनेला सुरुवात केली आणि अब्राहम परमेश्वराला म्हणाला, हे परमेश्वरा, काय हा माणूस, मी त्याचं एवढं स्वागत केलं, त्याला राहायची सोय केली, त्याच्यासाठी सगळं करण्याची इच्छा दाखविली आणि तुलाच तो नाकारतो. तू जो माझा तारणारा आहे, निर्माता आहे, सर्व काही आहे, असा पाहुणा तू माझ्याकडे कसा पाठवला? तेव्हा परमेश्वर अब्राहमाला म्हणाला, अब्राहमा, तो माणूस 51 वर्षाचा आहे. गेली 51 वर्ष मी त्याला सहन करत आहे. तुला एक रात्र देखील त्याला सहन करता आली नाही का? होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वर आपल्याला किती सहन करतो. हाऊ गॉड इज पेशंट विथ अस. परमेश्वर आपल्या परिवर्तनाची वाट पाहत असतो. परमेश्वर थांबलेला असतो, उत्सुक असतो. आपण परमेश्वराकडे वळावं इतकीच परमेश्वर आपल्याकडनं अपेक्षा करतो. आणि म्हणून ह्या दाखल्यामध्ये परमेश्वर इस्रायल लोकांच्या तारणासाठी किती उत्सुक आहे, आसुसलेला आहे, किती वाट पाहत आहे. हाव ही शोईंग पेशन्स विथ इस्रायल पीपल, ह्याविषयी आपल्याला सुंदररित्या दाखवलेला आहे. पहिल्यांदा तो माणसे पाठवतो, संदेश पाठवतो, आपला पुत्र पाठवतो आणि मग तो स्वतः येतो. अशा प्रकारे परमेश्वर किती पेशंट आहे याविषयी आपल्याला सांगितलेलं आहे. मंद क्रोध आहे हे आपल्याला पाहता येते. दुसरी गोष्ट आपल्याला त्यामधून सांगितलेलं आहे की परमेश्वर त्याचा न्यायनिवाडा निश्चित आहे. द जजमेंट ऑफ गॉड इज शुअर. आपण असं भ्रमात राहू नये, परमेश्वराला काय पडलं आहे, आपल्याला जन्म दिला आणि आपल्याला सोडलं आहे. नाही, गॉड हॅज नॉट अबॅन्डन्ड अस. गॉड इज विथ अस, इमॅन्युअल. परमेश्वर आपल्या बरोबर आहे आणि म्हणून आपण परमेश्वर बरोबर आहोत का ह्याचा विचार आपण सतत केला पाहिजे. प्रिय बंधू भगिनींनो, ह्या दृष्टांताद्वारे, या दाखल्याद्वारे आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताविषयी देखील सांगण्यात आलेलं आहे. आणि ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त हा यरूशलेममध्ये आलेला आहे आणि यरूशलेममध्ये मरण आहे, यरूशलेममध्ये क्रूस आहे हे त्याला माहीत असून तो यरूशलेममध्ये प्रवेश करतो. आर्चेलिस नावाची एक व्यक्ती होती, ग्रीक सैनिक होते आणि या ग्रीक सैनिकला सांगितलं की जर तू युद्धात गेला तर तू मरण पावशील. तरी
हा सैनिक सांगतो, हा सोल्जर सांगतो, मी जाणार. प्रभू येशू ख्रिस्ताचं देखील असंच आहे. येरुशलेम म्हणजे मरण, येरुशलेम म्हणजे कालवारी, येरुशलेम म्हणजे क्रूस हे ठाऊक असताना सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त येरुशलेमकडे प्रवेश करतो. तो घाबरत नाही, तो मागे फिरत नाही. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं धाडस हे याद्वारे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. या दृष्टांतामधून आणखीन एक गोष्ट आपल्याला सांगितलेली आहे आणि ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे. त्या द्राक्षमळ्याच्या मालकाने आपला पुत्र पाठवला, म्हणजे परमेश्वराने आपला पुत्र पाठवला, हे त्याचं प्रतीक आहे. आणि या दाखल्याद्वारे हे सत्य पुन्हा एकदा लोकांच्या पुढे आणलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा परमेश्वराचा पुत्र आहे. या दाखल्याच्या शेवटी एक वाक्प्रचार वापरलेला आहे. बांधकाम करणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड कोनशिला झाला. स्तोत्र 118 मध्ये 22 आणि 23 मध्ये हे आपल्याला वाचायला मिळते. आणि त्याच वाक्प्रचाराचा वापर प्रेषितांची कृत्ये अध्याय 4 ओवी 11 मध्ये आणि पेत्राचं पहिलं पत्र अध्याय 2 ओवी 7 मध्ये पुन्हा एकदा त्याचा पुनरुच्चार झाल्याचा आपण पाहतो. म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त जो नाकारण्यात आला होता तोच आपल्या श्रद्धेचा कोनशिला आहे, तोच आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू आहे. हे सत्य आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिसरा प्रश्न जो आहे तो कर देण्याविषयी आहे. ओव्या 19 ते 26 मध्ये ह्याविषयी आपल्याला सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा हे शास्त्री पुरुषी प्रभू येशू ख्रिस्ताला कचाट्यात सापडण्यासाठी पाहत आहेत. आता ते केवळ यहुदी लोकांपुरता मर्यादित राहत नाहीत, तर ते रोमन लोकांबरोबर जणू काही प्रभू येशू ख्रिस्ताला विरोधात आणण्याचा प्रयत्न करतात. एका बाजूला सीझर कैसर आणि दुसऱ्या बाजूला परमेश्वर, अशा प्रकारे कोणाची निवड करायची हे ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत. कारण जर कैसराला नाकारलं तर पिलात येशू ख्रिस्ताला शिक्षा फरमावू शकतो आणि परमेश्वराला नाकारलं तर यहुदी लोक येशू ख्रिस्ताला शिक्षा फरमावू शकतात. तर अशा या विरोधाभासामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सुंदररित्या बोध करत आहे. कैसराचं ते कैसराला आणि परमेश्वराचं ते परमेश्वराला असं प्रकारचं सुबक उत्तर त्यांना देऊन प्रभू येशू ख्रिस्त त्याद्वारे दोन सत्य आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहेत. पहिली गोष्ट म्हणजे की आपण सतत जागृत असले पाहिजेत. आपली सत्सक विवेक बुद्धी आपण जागृत ठेवली पाहिजे. आपण एका राष्ट्राचे सभासद आहोत. वी आर द सिटिझन्स ऑफ इंडिया. आणि म्हणून आपल्या राष्ट्रासंदर्भात आपले काही कर्तव्य आहेत आणि ही कर्तव्य आपल्याला बाजूला सारून चालणार नाहीत. आपल्या राष्ट्राच्या विकासासाठी, आपल्या राष्ट्राच्या प्रगतीसाठी, आपल्या राष्ट्राच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आपण सतत झटले पाहिजेत. हे आपलं कर्तव्य आहे. ह्याची जाण प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला करून देत आहे. मात्र हे सांगताना प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की केवळ राष्ट्राचे आपण सभासद नाहीत, तर ज्याप्रमाणे आपण राष्ट्राचे सभासद आहोत तसेच आपण ख्रिस्ती आहोत. आणि ख्रिस्ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचे देखील आपण सैनिक आहोत, सोल्जर्स आहोत. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताची जी शिकवण आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचं जे वचन आहे, प्रभू येशू ख्रिस्ताची जी सुवार्ता आहे, त्या सुवार्तेसाठी देखील आपण तितक्याच प्रमाणामध्ये प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी देखील आपण आपलं जीवन समर्पित केलं पाहिजे. दुसरी गोष्ट आपल्याला सांगण्यात आलेली आहे आणि ती म्हणजे की जेव्हा आपल्याला निवड करायची आहे तेव्हा आपण आपला आंतरिक आवाज, ज्याला इंग्रजीमध्ये कॉन्शियसनेस म्हणतात, की परमेश्वर जो आपल्याशी संवाद साधत असतो तो परमेश्वर आपण ओळखला पाहिजे. आणि त्याचा आवाज आपल्याला एक सत्य सतत सांगत असतं की शेवटचा शब्द हा केवळ परमेश्वराचा नाही, राष्ट्राचा नाही,
तर शेवटचा शब्द हा परमेश्वराचा आहे आणि म्हणून आपण परमेश्वराच्या शब्दाला किंवा परमेश्वराच्या वचनाला जागले पाहिजेत. चौथा जो प्रश्न आहे तो शास्त्री लोकांचा आहे, ज्याला इंग्रजीमध्ये सॅड्युसीज म्हणतात. शास्त्री आणि परुषी यांचा उल्लेख बायबलमध्ये नव्या करारामध्ये शुभवर्तमानामध्ये एकत्रित केला जातो, परंतु तसं पाहिलं तर त्यांच्यामध्ये खूप मतभेद होते. ते मतभेद आता आपण इथे चर्चा करणार नाहीत, परंतु शास्त्री लोक जी होती ती परुषापेक्षा वेगळी होती आणि ती शास्त्री लोक हे पुनरुत्थानावर विश्वास ठेवत नव्हते आणि म्हणून त्यांनी मोशेचा जणू काही आधार घेऊन प्रभू येशू ख्रिस्ताला प्रश्न विचारला. अनुवादच्या पुस्तकामध्ये अध्याय 25:5 मध्ये सांगितलेलं आहे की एखाद्या पत्नीचा बायकोचा नवरा मेला आणि तो जर निसंतान असेल तर त्याच्या भावाने त्याच्या वहिनीशी म्हणजेच भावाच्या बायकोशी, मृत भावाच्या बायकोशी लग्न करावं. ही मोशेची त्यांना शिकवण होती. ही शिकवण त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला आठवण करून दिली आणि प्रभू येशू ख्रिस्ताला पुनरुत्थानावर प्रश्न केला. प्रभू येशू ख्रिस्त सुंदररित्या त्यांना या प्रश्नाचं उत्तर देतो. त्यांच्याच शब्दामध्ये मोशेचाच आधार घेऊन मोशेने ज्याप्रमाणे जळत्या झुडपामध्ये परमेश्वराचं दर्शन घेतलं होतं, परमेश्वराला ऐकलं होतं आणि परमेश्वराने त्याला सांगितलं होतं, मी अब्राहामाचा देव आहे, इसाकाचा देव आहे, याकोबाचा देव आहे, मी जिवंत देव आहे. तशाच प्रकारचं जिवंत देवाचं दर्शन प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थानाद्वारे त्यांना देत आहे आणि त्याद्वारे त्यांची कानउघडणी करत आहे. अब्राहाम ह्यावर त्यांची दृढ श्रद्धा होती. त्याचाच आधार घेऊन तो कसा परमेश्वर बरोबर आहे, तो कसा पुनरुत्थित आहे, अशी शिकवण जणू काही प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. पाचवा प्रश्न जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्त मसिया दाविदाचा पुत्र ह्याच्या संदर्भामध्ये लूकच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 20:41-44 प्रभू येशू ख्रिस्त आता त्यांना प्रश्न विचारतो की मसिया दाविदाचा पुत्र आहे की नाही, कारण स्तोत्र 110:1 मध्ये त्याविषयी नमूद केलेलं आहे आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त ही शिकवण त्यांना आठवण करून देतो. प्रभू येशू ख्रिस्ताला अनेक नावांनी संबोधलेलं होतं, परंतु त्यामध्ये एक सर्वांना परिचयित असलेलं, सर्वांना माहीत असलेलं नाव म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त दाविदाचा पुत्र. प्रभू येशू ख्रिस्त त्यांना अशासाठी प्रश्न विचारतो कारण त्यांची जी मसियाची संकल्पना होती ती म्हणजे मसिया एक राजकीय अधिकारी म्हणून येणार. ते ज्या परिस्थितीमध्ये राहत होते त्या परिस्थितीमध्ये रोमन राज्य त्यांच्यावर राज्य करीत होते आणि रोमन साम्राज्याखाली त्यांची खूप पिळवणूक होत होती. ह्यामधून सुटका होण्यासाठी ते मसियाची एक राजकीय व्यक्ती म्हणून वाट पाहत होते. मात्र प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सांगत आहे की तारणारा मसिया अभिषिक्त केलेला देवपुत्र हा तुम्हाला जागतिक गोष्टी देण्यासाठी येणार नाही. ही इज नॉट अ मटेरियलिस्टिक मसिया, ही इज अ स्पिरिच्युअल चोजन वन ऑफ गॉड. तो परमेश्वराचा निवडलेला आहे आणि म्हणून त्यासाठी आपण त्याच्याकडे त्या दृष्टिकोनातून पाहावं हे अपेक्षित आहे. म्हणजे मसियाची त्यांची जी संकल्पना किती चुकीची होती ही प्रभू येशू ख्रिस्त सुधारण्यासाठी दाविदाचा पुत्राचा उल्लेख करून मसिया हा दाविदाचा पुत्र आहे, म्हणजेच परमेश्वराचा न्यायनिवाडा करणार आहे, परमेश्वराच्या राज्याची शिकवण तुम्हाला देणार आहे आणि परमेश्वराच्या राज्यामध्ये तुमचा स्वीकार करण्यासाठी उत्सुक आहे, हे त्यांच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करीत आहेत. शेवटी 6वा प्रश्न जो शास्त्राविषयी सांगण्यात आलेला आहे की त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं. लूकच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 20:45-47
बोले तैसे चाले वंदावी त्याची पावले असं आपण म्हणतो. जे अधिकारी वर्ग आहेत, जे नेतृत्व करतात, जे जबाबदारीने वागतात, त्यांनी नेहमी आपल्या वचनाप्रमाणे आचरण करणे गरजेचं आहे, हे प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे. मात्र शास्त्री तसे वागत नव्हते आणि विशेष करून विद्वांच्या संदर्भामध्ये ते त्यांची खूप पिळवणूक करत होते. अशा वेळेला प्रभू येशू ख्रिस्त कडक शब्दामध्ये त्यांची निर्भत्सना करतो, त्यांची कानउघडणी करतो, त्यांची कशी दुर्दशा होईल ह्याविषयी तो बोध करत आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आठवण करून देतो की आपण कशा प्रकारे जीवन जगतो. आपल्या जगण्याद्वारे आपण दुसऱ्यांपुढे एक आदर्श निर्माण करतो का? आपल्या जगण्याद्वारे आपण दुसऱ्यांना एक मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतो का? आपल्या जगण्याद्वारे आपण दुसऱ्यांसाठी प्रेरणा बनतो का? कधीकधी आपण दुसऱ्यांसाठी अडथळे होतो, दुसऱ्यांच्या मार्गामध्ये आपण अंधार पसरवतो, दुसऱ्यांचं मार्ग बंद करण्याचा आपण प्रयत्न करतो. अशा परिस्थितीमध्ये शास्त्रांसारखे न होता आपण प्रभू येशू ख्रिस्तासारखे चांगले नेतृत्व करणारे व्हावे, प्रभू येशू ख्रिस्तासारखे आपण शिकवण देणारे व्हावे आणि आपल्या शिकवणुकीद्वारे लोकांचं तारण व्हावं हे अपेक्षित आहे. या 6 प्रश्नांचा अभ्यास करीत असताना प्रभू येशू ख्रिस्त कसं चांगलं नेतृत्व जगाला देत आहे ह्याचं दर्शन आपल्याला घडतं. त्याच प्रकारचं नेतृत्व आपल्यालाही देता यावं ह्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्तासारखं आपलं परमेश्वराबरोबर चांगलं नातं असणे, दृढ नातं असणे गरजेचं आहे. आपण परमेश्वराला शरण यावे आणि परमेश्वराने जो प्रभू येशू ख्रिस्ताला अधिकार दिला तशाच प्रकारचा अधिकार आपल्यालाही प्राप्त व्हावा आणि तो आपण लोकांच्या भल्यासाठी, लोकांच्या तारणासाठी, सुवार्थ प्रसारासाठी करावं हीच विनंती. आभारी.